नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वीचा इतिहासातील पहिले प्रकरण इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा या प्रकरणाचा स्वाध्याय पाहणार आहोत. चला तर मग अभ्यासूया. प्रश्न पहिला अ. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 1. आधुनिक इतिहास लेखनाचा जनक टिंबटिंब यास म्हणता येईल. उत्तर व्हॉल्टेयर. 2. आर्कॉलॉजी ऑफ नॉलेज हा ग्रंथ टिंबटिंब याने लिहिला. उत्तर मायकल फुको. ब. पुढीलपैकी चुकीची जोडी दुरुस्त करून पुन्हा लिहा. 1. जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल, रिझन इन हिस्ट्री. लिओपोल्ड वॉन रांके, द थिअरी अँड प्रॅक्टिस ऑफ हिस्ट्री. हिरोडोटस, द हिस्टरीज. कार्ल मार्क्स, डिस्कोर्स ऑन द मेथड. यातील चुकीची जोडी आहे कार्ल मार्क्स, डिस्कोर्स ऑन द मेथड. प्रश्न दुसरा. पुढील संकल्पना स्पष्ट करा. द्वंद्ववाद. उत्तर कोणत्याही घटनेचा अर्थ लावण्यासाठी तिची वर्गवारी दोन विरोधी प्रकारात करावी लागते. त्याशिवाय मानवी मनाला त्या घटनेचे आकलन होत नाही. या पद्धतीत प्रथम एक सिद्धांत मांडला जातो आणि नंतर त्या सिद्धांताला छेद देणारा प्रतिसिद्धांत मांडला जातो. त्या दोन्ही सिद्धांताच्या तर्काधिष्ठित उहापोहानंतर त्या दोहांचे सार ज्यात सामावलेले आहे अशा सिद्धांताची समन्वयात्मक मांडणी केली जाते. 2. ॲनल्स प्रणाली. उत्तर 20व्या शतकाच्या सुरुवातीस फ्रान्समध्ये ॲनल्स नावाने ओळखली जाणारी इतिहास लेखनाची प्रणाली उदयास आली. इतिहासाचा अभ्यास फक्त राजकीय घडामोडी, राजे, महान नेते आणि त्या अनुषंगाने राजकारण, मुत्सद्देगिरी, युद्धे यांच्यावर केंद्रित न करता तात्कालिक हवामान, स्थानिक लोक, शेती, व्यापार, तंत्रज्ञान, दळणवळण, संपर्काची साधने, सामाजिक विभागणी आणि समूहाची मानसिकता यांसारख्या विषयाचा अभ्यास करणे हे महत्त्वाचे मानले जाऊ लागले. ॲनल्स प्रणाली सुरू करण्याचे आणि तिचा विकास करण्याचे श्रेय फ्रेंच इतिहासकारांना जाते. प्रश्न तिसरा. पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा. पहिलं. स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत विविध पैलूंवर विचार करणारे संशोधन सुरू झाले. उत्तर स्त्रीवादी इतिहास लेखनामध्ये स्त्रियांचा अंतर्भाव करण्याबरोबर इतिहास लेखनाच्या क्षेत्रातील पुरुषप्रधान दृष्टिकोनाचा पुनर्विचार करण्यावर भर दिला गेला. त्यानंतर स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत नोकरी, रोजगार, ट्रेड युनियन, त्यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्था, स्त्रियांचे कौटुंबिक आयुष्य यासारख्या विविध पैलूंचा सविस्तर विचार करणारे संशोधन सुरू झाले. दुसरं. फुको यांच्या लेखन पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व म्हटले जाते. उत्तर 20व्या शतकातील फ्रेंच इतिहासकार मायकल फुको यांच्या लिखाणातून इतिहास लेखनाची एक संकल्पना पुढे आली. त्यांच्या आर्कॉलॉजी ऑफ नॉलेज या ग्रंथामध्ये त्यांनी इतिहासाची कालक्रमानुसार अखंड मांडणी करण्याची पद्धत चुकीची आहे असे प्रतिपादन केले. पुरातत्वामध्ये अंतिम सत्यापर्यंत पोहोचणे हे मायकल फुको यांचे उद्दिष्ट नसून भूतकाळातील स्थित्यंतराचे स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न असतो याकडे त्यांनी लक्ष वेधले. फुको यांनी इतिहास लेखनातील स्थित्यंतराचे स्पष्टीकरण देण्यावर भर दिला, म्हणून त्याने या पद्धतीला ज्ञानाचे पुरातत्व असे म्हटले. प्रश्न चौथा. पुढील संकल्पना चित्र पूर्ण करा. युरोपातील महत्त्वाचे विचारवंत. मायकल फुको, रेने देकार्त, व्हॉल्टेयर, जॉर्ज विल्यम फ्रेडरिक हेगेल. प्रश्न 6वा. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. प्रश्न पहिला. कार्ल मार्क्स यांचा वर्ग सिद्धांत स्पष्ट करा. उत्तर 19व्या शतकाच्या उत्तरार्धात कार्ल मार्क्स यांनी मांडलेल्या सिद्धांतामुळे इतिहासाच्या दृष्टिकोनात महत्त्वाचा बदल घडवून आणणारी वैचारिक प्रणाली अस्तित्वात आली. इतिहास अमूर्त कल्पनांचा नसून जिवंत माणसांचा असतो.
माणसांमधील नातेसंबंध त्यांच्या मूलभूत गरजा भागविण्यासाठी उपलब्ध असलेल्या उत्पादन साधनांच्या स्वरूपावर व मालकी हक्कावर अवलंबून असतात। समाजातील वेगवेगळ्या घटकांना ही साधने समप्रमाणात उपलब्ध होत नाहीत। त्यामुळे समाजाची वर्गावर आधारित विषम विभागणी होऊन वर्गसंघर्ष निर्माण होतो। मानवी इतिहास अशा वर्ग सिद्धांताचा इतिहास असून ज्या वर्गाच्या ताब्यात उत्पादनाची साधने असतात तो इतर वर्गांचे आर्थिक शोषण करतो, अशी मांडणी केली। प्रश्न दुसरा, आधुनिक इतिहास लेखन पद्धतीची 4 वैशिष्ट्ये कोणती? आधुनिक इतिहास लेखनाच्या पद्धतीची 4 प्रमुख वैशिष्ट्ये पुढीलप्रमाणे आहेत। 1. ही पद्धती शास्त्रशुद्ध आहे। तिची सुरुवात योग्य प्रश्नांची मांडणी करण्यापासून होते। 2. हे प्रश्न मानवकेंद्रित असतात, म्हणजेच ते भूतकाळातील विविध मानवी समाजाच्या सदस्यांनी विशिष्ट कालावधीत केलेल्या कृतींसंबंधी असतात। इतिहासात त्या कृतींचा संबंध दैवी घटना किंवा देवदेवतांच्या कथाकहाण्यांशी जोडण्याचा प्रयत्न केला जात नाही। 3. या प्रश्नांच्या इतिहासातील उत्तरांना आधार असतो, त्यामुळे विश्वासार्ह पुराव्यांचा इतिहासाची मांडणी तर्कसुसंगत असते। 4. मानवजातीने भूतकाळात केलेल्या कृतींच्या आधारे मानवजातीच्या वाटचालीचा वेध इतिहासात घेतला जातो। प्रश्न तिसरा, स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे काय? उत्तर, स्त्रीवादी इतिहास लेखन म्हणजे स्त्रियांच्या दृष्टिकोनातून केलेली इतिहासाची पुनर्रचना। स्त्रीवादी इतिहास लेखनामध्ये स्त्रियांचा अंतर्भाव करण्याबरोबरच इतिहास लेखनाच्या क्षेत्रातील पुरुषप्रधान दृष्टिकोनाचा पुनर्विचार करण्यावर भर दिला गेला। त्यानंतर स्त्रियांच्या आयुष्याशी निगडीत नोकरी, रोजगार, ट्रेड युनियन यांच्यासाठी काम करणाऱ्या संस्था, स्त्रियांचे कौटुंबिक आयुष्य यांसारख्या विविध पैलूंचा सविस्तर विचार करणारे संशोधन सुरू झाले। सीमा द बोवा या फ्रेंच विदुषीने स्त्रीवादाची मूलभूत भूमिका सिद्ध केली। प्रश्न चौथा, लिओपोल्ड वन रांके यांचा इतिहासविषयक दृष्टिकोन स्पष्ट करा। उत्तर, लिओपोल्ड वन रांके यांचा इतिहासविषयक दृष्टिकोन पुढीलप्रमाणे: 1. इतिहास संशोधनाची चिकित्सक पद्धती कशी असावी? 2. मूळ दस्तऐवजांच्या आधारे प्राप्त झालेली माहिती ही सर्वाधिक महत्त्वाची आहे। 3. ऐतिहासिक घटनांशी संबंधित असलेल्या सर्व प्रकारची कागदपत्रे आणि दस्तऐवज यांचा कसून शोध घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे। 4. अशा पद्धतीने ऐतिहासिक सत्यापर्यंत पोहोचता येणे शक्य आहे, असा विश्वास त्याने व्यक्त केला। 5. इतिहास लेखनातील काल्पनिकतेवर त्याने टीका केली। 6. त्याने जागतिक इतिहासाच्या मांडणीवर भर दिला। या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वीच्या इतिहासातील पहिले प्रकरण इतिहास लेखन पाश्चात्य परंपरा या प्रकरणाचा स्वाध्याय पाहिला। असेच अभ्यासपूर्ण नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।